प्रमोद जठार, प्रज्ञा सातव, सुनील करसतकर तर दुसरीकडे ठाकरेंचं शिष्टमंडळ ठाकरे सेनेने उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी बघायला मिळते। उमेदवार जाहीर करताना विश्वासात का घेतलं नाही अशी काँग्रेसच्या नेत्यांनी विचारणा केली आहे। ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेसच्या नेत्यांची अद्याप चर्चा सुरूच आहे। ठाकरे सेनेने उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे नेते नाराज आहेत। उमेदवारी जाहीर करताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही अशी विचारणा काँग्रेसच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या नेत्यांना करण्यात आली आहे। अजूनही ही बैठक सुरू आहे। अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं याची कल्पना नव्हती असं काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं आणि आता दोन्ही पक्षांचे नेते एकत्रितपणे बैठक घेत आहेत। ठाकरेंचं शिष्टमंडळ आहे आणि काँग्रेसचे नेते आहेत। अद्याप त्यांची चर्चा सुरू आहे। मात्र ठाकरेंनी उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असं वडेट्टीवार यांनी सांगितलेलं होतं आणि सध्या या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू आहे। मुंबईतल्या गांधी भवन या ठिकाणी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेसचे नेते खरं तर ठाकरेंकडून अंबादास दानवे यांचं नाव काल जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा आणि या बैठकीत देखील उमेदवारीबाबत नाराजी काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीमध्ये होते आणि ते मुंबईत आल्यानंतर आता गांधी भवन या ठिकाणी बैठक सुरू आहे। उमेदवार जाहीर करताना आम्हाला विश्वासात का घेतलं नाही अशी विचारणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे। ठाकरेंच्या नेत्यांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे। मात्र अजून कोणता निर्णय झालेला नाही। अंबादास दानवे यांचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं परस्पर जाहीर केलं यावरनं काँग्रेसचे नेते नाराज असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच आता दोन्ही पक्षाचे नेते मुंबईतल्या गांधी भवन या ठिकाणी एकत्रित बैठक ही सुरू आहे। उमेदवार जाहीर करताना